नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका 54 वर्षीय महिलेला दुर्मिळ आणि जीवघेण्या सेंट्रल नर्वस सिस्टम व्हॅस्क्युलायटिस आजारातून नवजीवन दिले आहे. अचानक अशक्तपणा आणि बोबडी वळणे अशी लक्षणे दिसल्यानंतर रुग्णाला तातडीने दाखल करण्यात आले. सुरुवातीला हा प्रकार सामान्य ब्रेन हॅमरेज वाटत असला तरी पुढील तपासणीत मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर सूज असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी वेळीच प्रगत तपासण्या आणि इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी सुरू करत मेंदूचे नुकसान थांबवले. अवघ्या 10 दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून आता त्या कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतात. मेडिकवर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी केलेल्या अचूक निदान आणि वेळेवर उपचारामुळे एका महिलेचे आयुष्य पुन्हा सुरळीत झाले आहे. पेशंटला जानेवारी महिन्यामध्ये पॅरालिसिस अचानक एक सकाळी समजला. त्यांनी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तेव्हा BP 200च्या वर होता आणि एक बाजूले पॅरालिसिस. ब्रेनमध्ये हॅमरेज दिसला आपल्याला CT स्कॅन, म्हणून पेशंटला जीवाला पण धोका होता. आणि त्याने आम्ही स्टॅबिलाइज केले आणि 2 दिवसांनी अजून आजार जेव्हा वाढायला लागला तेव्हा आम्ही अजून जास्त इन्व्हेस्टिगेट करून हे समजलं की हा जो हॅमरेज आहे त्याचं कारण फक्त ब्लड प्रेशर नव्हता. पेशंटला CNS व्हास्क्युलायटिस म्हणून एक सिरियस आजार होता आणि त्याच्यासाठी आम्ही लगेच जे ट्रीटमेंट असते स्टेरॉइड आणि सायक्लोफॉस्फेट वगैरे दिला. त्याच्याने त्यांना लवकर फायदा झाला आणि ब्रेन स्टिम्युलेशन करून रिकव्हरी अजून चांगली झाली. 1 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित चालायला लागली, बोलायला लागले आणि त्यांनी त्यांच्या डॉटरची वेडिंग पण अटेंड केली आणि ते 3 ते 4 महिन्यामध्ये ते ऑलमोस्ट नियरली नॉर्मल आहे. 99% शी इज नॉर्मल. याच्या सगळे करून त्याचा चांगला फायदा झाला. 10 ते 15 दिवसची जी हॉस्पिटल स्टे आहे पेशंटची त्याच्यामध्ये ॲप्रॉक्सिमेटली 4 ते 6 लाखपर्यंत खर्च येऊ शकतो. पण ते जर ट्रीटमेंट नाही घेतली ते हेच खर्च जे आहे तो ओव्हर द टाईम स्प्रेड फिजिओथेरपी मेडिसिन्समध्ये स्प्रेड होऊन जातो आणि आउटकम व्यवस्थित नसते. तर एकदा तुम्ही लवकर आणले की सगळे व्यवस्थित करायला थोडा खर्च लागतो, पण ते ओव्हरऑल जे आउटकम आहे आणि लाईफस्पॅन आहे ते व्यवस्थित होऊन जातो. हॉस्पिटलमध्ये येण्याच्या पूर्वी जे आहे ते घरी त्यांना म्हणजे बाथरूममध्ये त्यांना लकवा पडला आणि त्यांना लेफ्ट साईडला पॅरालिसिस झाला, बोलायला त्रास झाला. बोलायला ती काय बोलत होती त्या हजबंडला समजत नव्हता आणि हॉस्पिटलमध्ये आणले की ते आजार जे ते 2 दिवसामध्ये अजून वाढला आणि 1 महिन्यामध्ये सगळे ट्रीटमेंट देऊन त्याची चांगली एकदम रिकव्हरी झाली आणि ते विदाऊट स्टिक चालायला लागली, बोलायला लागली स्पष्ट आणि 2 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट क्लिअर झाली. ती स्वतः चालते, बोलते, सगळे घरचे काम करते आणि सगळे फंक्शन्स वगैरे अटेंड करते. स्ट्रोक आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? स्ट्रोक आल्यानंतर एक तर लगेच ट्रीटमेंटची उपचारची कुठेतरी स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट लगेच घ्यायला लागते. त्याच्यानंतर पण जे आहे ते व्यवस्थित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळे करायला लागते आणि टाईम टू टाईम डॉक्टरची फॉलो, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे ते रक्तवाहिनीची ब्लॉक झाली असेल ते ब्लड थिनर घ्यायची, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मेडिसिन, विटॅमिन्सची मेडिसिन, हे सप्लिमेंटेशन वगैरे घ्यायला लागते. हे सगळे केले की चांगला फायदा होतो. जे CNS व्हास्क्युलायटिस गेले 10 वर्षामध्ये मिनिमम आम्ही 20 ते 25 पेशंटला असं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये पण मिनिमम 5 पेशंटला केले. पण ही म्हणजे मोस्ट डिफिकल्ट केस होती. जे स्कीम्सच्या बद्दल सर आपल्याला सांगतील. तो मेडिकवर हॉस्पिटल्स में सेंट्रल गवर्नमेंट्स एक्स कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ सर्विसेज स्कीम्स, रेलवे स्कीम्स, ऑल द स्कीम्स जो अवेलेबल है उसमें भी ये ट्रीटमेंट्स मेडिकवर हॉस्पिटल्स में दी जाती है. एक ऐसे हॉस्पिटल्स में एक वर्ड समझ देता हूँ. सो मेडिकवर हॉस्पिटल्स खारघर, नवी मुंबई, पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट्स में, इवन एंटायर नवी मुंबई, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल जिसमें क्वालिटी एक्रेडिटेशन इंस्टीट्यूट द्वारा स्ट्रोक मान्यता प्रदान की गई है एंड स्ट्रोक यूनिट की स्थापना की गई है यहाँ पे अक्टूबर महीने में. एंड टीम के साथ में रह के काफ़ी हद तक हम लोग स्ट्रोक अवेयरनेस प्रोग्राम्स रायगढ़ के पूरे डिस्ट्रिक्ट्स में गांव और एरिया में जाके किए जाते हैं एंड उसी उद्देश्य से स्ट्रोक की स्थापना की गई है एंड ट्रीटमेंट भी उसी हिसाब से प्रोटोकॉल के हिसाब से दी जाती है, जिसकी वजह से स्ट्रोक अवेयरनेस ज़्यादा से ज़्यादा फैलाई जाए एंड लोगों को अपील है कि वो खुद अपने ब्लड प्रेशर्स, लाइफस्टाइल सभी के ऊपर ध्यान करके अपने नंबर्स को खुद जाने. मेडिकवर हॉस्पिटल्स आर रेडी फॉर ऑल अवेयरनेस टू क्रिएट स्ट्रोक रेडी हॉस्पिटल्स. स्ट्रोकचे हे मेन जे सिम्पटम्स असतात ते अचानक सुरू होतं.
ते भरपूर दिवसापासून आहे, महिन्यापासून आहे, वर्षापासून आहे, चक्करसारखं दिसायला काही त्रास, हे लगेच स्ट्रोक नसतं. पण अचानक जर सुरू झालं, आता सुरू झालं, सकाळी सुरू झालं, कालपासून सुरू झालं चक्करसारखं, किंवा चालताना तुम्हाला तुमचं टोल जाते, बोलायला जड वाटते, असं वाटतं की इम्बॅलन्स होतात, किंवा कोऑर्डिनेशन व्यवस्थित नाही, काही पकडायचं असेल आणि दुसरं काही वेगळं पकडतात आपण, हे सगळं पोस्टिरियर सर्क्युलेशन स्ट्रोकचं सिम्पटम्स असू शकते. स्ट्रोक एक अतिशय महत्त्वाचा आजार आहे आणि असं एखादा विचित्र केसेस असतात, पण महिलांमध्ये स्ट्रोकचं थोडं वेगळं सिम्पटम्स पण असू शकते. युजली पुरुषांमध्ये हाताचं पायाचं अशक्तपणा वगैरे असू शकते, पण महिलांमध्ये चक्करसारखं किंवा टोल जाताना असं पण सिम्पटम्स आम्हाला दिसायला भेटतात. हॉर्मोनल चेंजेस किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्याच्यामुळेही व्हीनस स्ट्रोकचं जे परिणाम आहे ते थोडंसं जास्त आहे महिलांमध्ये. तर ते थोडंसं स्ट्रोकचं वेगळं सिम्पटम्स महिलांमध्ये आम्हाला दिसायला भेटते. बिकॉज 1 महीने का अंदर मैं, क्योंकि होने का 15 जनवरी मेरा ये इंसिडेंट हुआ था, तो तब मैं बेड में सोचती थी कि मैं चलने नहीं पाऊंगी, बोलना भी नहीं होगा, लेकिन 1 महीने अंदर मैं विदाउट स्टिक, विदाउट वॉकर मैं चल पाई हूँ. मेडिकवर में एक्चुअली क्या है, जो लेवल का उनका बीमारी था, पैरालिसिस तो ओनली ड्यू टू द मेडिकल हॉस्पिटल ओनली इट इज रिकवर्ड, एंड डॉक्टर साहब पर बात तो है ही, बट डॉक्टर साहब के साथ विद सम अरेंजमेंट नहीं होगा तो वो भी डायग्नोसिस कैसे करेगा? हाउ दे विल डायग्नोज? फैसिलिटी तो होना चाहिए. तो दैट इज व्हाई इट इज बोथ थिंग्स रिक्वायर्ड. क्योंकि जो हाल में था, मेरा डॉटर का मैरिज भी हुआ, हम लोग गया था, जैसे डॉक्टर साहब अभी एक्सप्लेन किया है, बट इट इज नियर इम्पॉसिबल. हम तो सोचा था कितना साल चलते रहेगा, क्योंकि हम सोना पैरालिस हो जाता है, कितना साल लोग रिकवर नहीं करता, लेकिन 1 महीने के अंदर चलने लगा. इट इज सिंपली मिराकल. इट इज सिंपली मिराकल. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.